विद्यार्थी मित्र हो, आपण 2 नंबरचा टॉपिक जो आहे तो काल चालू केला. तो टॉपिक जो आहे तो आहे मिनिंग अँड फंडामेंटल्स ऑफ डबल एंट्री बुककीपिंग. आज आपण काही टर्म्स पाहणार आहोत. पहिलं टर्म जी पाहतो आहोत, 22 नंबर पान काढा. कन्व्हेन्शनल अकाउंटिंग सिस्टीम कंसामध्ये आहे ट्रॅडिशनल. कन्व्हेन्शनल अकाउंटिंग सिस्टीम इज बेस्ड ऑन प्रॅक्टिकॅबिलिटी. कन्व्हेन्शनलचा अर्थ होतो परंपरागत, म्हणजे पूर्वीपासून चालत आलेली हिशोबाची पद्धत. तर यामध्ये आपल्याला माहिती आहे की भारतीय जी पद्धत आहे तर ती ही कन्व्हेन्शनल अकाउंटिंगची काय आहे, एक उदाहरण आहे. त्यानंतर आपण क्लासिफिकेशन ऑफ अकाउंट्स पाहणार आहोत. त्यामध्ये मिनिंग ऑफ अकाउंट. अँड अकाउंट इज अ समराइज्ड रेकॉर्ड ऑफ ट्रान्झॅक्शन्स रिलेटिंग टू पर्टिक्युलर पर्सन, ॲसेट्स, लायबिलिटीज, पर्टिक्युलर हेड ऑफ एक्सपेन्स और इन्कम रेकॉर्डेड ॲट वन प्लेस. तर अकाउंट म्हणजे झालेलं बिझनेस ट्रान्झॅक्शन आहे त्याचं नोंद करायची, जे व्यक्तीशी, संपत्तीशी, लायबिलिटीशी संबंधित आहे. त्याच्यानंतर डेफिनेशन ऑफ अकाउंट. अँड अकाउंट इज समराइज्ड रेकॉर्ड ऑफ ट्रान्झॅक्शन्स affecting one person, one kind of property or one class or gain or loss. जे वाटलेबा यांची डेफिनेशन आहे. अकाउंट मध्ये एखादी व्यक्ती, प्रॉपर्टी किंवा नफा किंवा तोटा याची नोंद केली जाते. त्यानंतर क्लासिफिकेशन ऑफ अकाउंट्स पाहूया. त्याच्यामध्ये आहे पर्सनल अकाउंट्स. पर्सनल म्हणजे वैयक्तिक असे अकाउंट्स. त्याच्यामध्ये प्रकार आहे. पहिला नॅचरल पर्सन अकाउंट. वैयक्तिक असलेले, नैसर्गिक असलेले पर्सन्स, व्यक्ती, त्यांचा अकाउंट. एक्झाम्पल आहे सुमिस अकाउंट, अशोक अकाउंट, सुहाज अकाउंट. आर्टिफिशियल पर्सन अकाउंट म्हणजे कृत्रिम व्यक्ती. त्यामध्ये आहे पुणे म्युनिसिपल कॉर्पोरेशन अकाउंट, राधिका स्पोर्ट्स क्लब अकाउंट, बँक ऑफ इंडिया अकाउंट. आता रिप्रेझेंटेटिव्ह पर्सनल अकाउंट म्हणजे प्रतिनिधी स्वरूपाचे. आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस, खर्च देणे बाकी. प्रीपेड एक्सपेन्सेस म्हणजे आपण खर्च अगोदरच देऊन टाकलेले आहेत. इन्कम रिसिव्ड ॲडव्हान्स अकाउंट, इन्कम आपल्याला ॲडव्हान्स स्वरूपात प्राप्त झाले आहे. त्यानंतर बघा इम्पर्सनल अकाउंट. त्यामध्ये 2 प्रकार आहेत. पहिला आहे रिअल अकाउंट्स. रिअल मध्ये आहे टँजिबल रिअल अकाउंट. टँजिबल म्हणजे आपल्या डोळ्यांना दिसणारे, दृश्य स्वरूपातील. कॉम्प्युटर अकाउंट, कॅश अकाउंट, मशिनरी अकाउंट. इनटँजिबल मध्ये आहे गुडविल अकाउंट, पेटेंट अकाउंट, कॉपीराइट अकाउंट. त्यानंतर नॉमिनल मध्ये आहे एक्सपेन्सेस अँड लॉसेस अकाउंट. त्याच्यामध्ये एक्झाम्पल आहे स्टेशनरी अकाउंट, परचेस अकाउंट आणि ॲडव्हर्टाइजमेंट अकाउंट. परचेस म्हणजे खरेदी. त्यानंतर इन्कम अँड गेन्स. त्याच्यामध्ये इंटरेस्ट रिसिव्ह, डिस्काउंट रिसिव्ह, सेल्स अकाउंट. डिस्काउंट म्हणजे सवलत. त्यानंतर पान नंबर 23 बघा. प्रत्येकाचा प्रकार पाहूया. पहिला आहे पर्सनल अकाउंट. पर्सनल अकाउंटमध्ये व्यक्ती किंवा व्यक्तींचा ग्रुप यांचा संबंध येतो. पहिला प्रकार आहे नॅचरल पर्सन अकाउंट. त्याचे एक्झाम्पल्स आहेत बघा. राजेश अकाउंट, सुमिस अकाउंट, सुषमाज अकाउंट, वैभवज अकाउंट. हे नॅचरल पर्सन आहे. त्यानंतर आर्टिफिशियल पर्सन्स, कृत्रिम व्यक्ती. त्याच्यामध्ये संघटना आहेत, ऑर्गनायझेशन्स, असोसिएशन्स म्हणजे मंडळ किंवा सभा किंवा आपण त्याला संघटन म्हणतो, जे लॉ म्हणजे नियमाने निर्माण केलेले आहेत, विच इज क्रिएटेड बाय लॉ. त्यानंतर रिप्रेझेंटेटिव्ह पर्सनल अकाउंट, प्रतिनिधी स्वरूपाचे. त्याच्यामध्ये आहेत आउटस्टँडिंग रेट,
रेंट बाकी आहे देणं. इन्कम रिसिव्ड इन ऍडव्हान्स, इन्कम आपल्याला ऍडव्हान्स स्वरूपात प्राप्त झाला आहे. प्रीपेड वेजेस, वेजेस आपण दिले आहेत अगोदरच. त्यानंतर इम्पर्सनल अकाउंट. इम्पर्सनल मध्ये दोन प्रकार आहेत, रिअल अकाउंट्स. रिअल अकाउंट्स मध्ये पहिला आहे टँजिबल रिअल अकाउंट. टँजिबल रिअल अकाउंट मीन्स ॲसेट्स अँड प्रॉपर्टीज विच कॅन सीन, टच अँड फेल. म्हणजे ज्या ॲसेट्स आपण पाहू शकतो, त्यांना स्पर्श करू शकतो किंवा त्या आपल्याला भासतात अशा. त्यामध्ये एक्झाम्पल आहे मशिनरी अकाउंट, मोटर कार अकाउंट, स्टॉक ऑफ गुड्स अकाउंट. त्यानंतर इनटँजिबल रिअल अकाउंट. इनटँजिबल म्हणजे जे आपल्या डोळ्याला दिसत नाही अशामध्ये आहे, परंतु त्यांना आपण पैशामध्ये मोजू शकतो. गुडविल अकाउंट, नावलौकिक, पेटेंट्स अकाउंट, ट्रेडमार्क अकाउंट, कॉपीराइट अकाउंट एसेट्रा. पेटेंट म्हणजे औषध किंवा विशेष अशा अधिकारामुळे संरक्षित असलेले अधिकार. ट्रेडमार्क म्हणजे मालावर संक्षिप्त केलेली व्यापारी मुद्रा किंवा आपण व्यापाऱ्याची निशाणी त्याला म्हणू शकतो. आता 3 नंबरचं बघा, नॉमिनल अकाउंट्स. या अकाउंट्समध्ये एक्सपेन्सेस, खर्च, लॉसेस, तोटा, इन्कम गेन्स जे आहेत ते येतात. बघा कोणकोणते अकाउंट्स आहेत. वेजेस अकाउंट, स्टेशनरी अकाउंट, सॅलरी अकाउंट, डिप्रिसिएशन अकाउंट. डिप्रिसिएशन म्हणजे झीज किंवा घसारा, मालमत्तेचा होणारा घसारा. समजा मशिनरीची झालेली झीज. कमिशन रिसिव्ह म्हणजे दलाली प्राप्त होणे. डिस्काउंट रिसिव्ह, डिस्काउंट आपल्याला प्राप्त झाला आहे, सवलत प्राप्त झाली आहे. हे नॉमिनल अकाउंट आहे. त्यानंतर विद्यार्थी मित्र बघा डेबिट आणि क्रेडिट. पहिला आहे डेबिट. लेफ्ट हँड साइड ऑफ अन अकाउंट इज कॉल्ड डेबिट, शॉर्ट फॉर्म मध्ये DR. तर अकाउंटची जी लेफ्ट हँड साइड आहे तिला काय म्हटलं जातं, डेबिट. आणि 2 नंबर क्रेडिट. राईट हँड साइड ऑफ अन अकाउंट इज कॉल्ड क्रेडिट. राईट हँड साइड आहे त्याला काय म्हटलं जातं, क्रेडिट. त्यानंतर बघा पान नंबर 24. सर्वात महत्वाचा पॉइंट आहे हा, गोल्डन रूल्स ऑफ डेबिट अँड क्रेडिट, ट्रॅडिशनल अप्रोच. डेबिट आणि क्रेडिटचे गोल्डन रूल्स किंवा नियम, त्याला आपण लॉज म्हणू शकतो. गोल्डन रूल्स ऑफ डेबिट अँड क्रेडिट फॉर डिफरंट अकाउंट्स. पहिला आहे पर्सनल अकाउंट. पर्सनल अकाउंटचे रूल्स आहेत, डेबिट द रिसिव्हर, जे प्राप्त झालेलं आहे त्याला डेबिट करा. क्रेडिट द गिव्हर, ज्यांनी दिलेलं आहे त्यांना काय करा, क्रेडिट करा. जे गिव्हर आहेत त्यांना क्रेडिट करा. रिअल अकाउंट्स, डेबिट व्हॉट कम्स इन, जे येत आहे त्याला डेबिट करा. क्रेडिट व्हॉट गोज आउट, जे जात आहे त्याला क्रेडिट करा. नॉमिनल अकाउंट्स, डेबिट ऑल एक्सपेन्सेस अँड लॉसेस, जे सर्व खर्च आहेत, तोटे आहेत त्यांना डेबिट करा. क्रेडिट ऑल इन्कम्स अँड गेन्स, जे इन्कम आहेत किंवा गेन्स आहेत, गेन्स म्हणजे फायदा, लाभ, त्यांना काय करा, क्रेडिट करा. त्यानंतर खाली आपण एक एक्झाम्पल पाहू म्हणजे आपल्याला हे रूल्स समजतील. फ्रॉम द फॉलोइंग ट्रान्झॅक्शन्स फाइंड आउट 2 aspects, 2 अकाउंट्स, क्लासिफाय द अकाउंट्स. खाली जे ट्रान्झॅक्शन दिलेले आहेत त्याचे 2 परिणाम शोधा, 2 अकाउंट शोधा आणि त्यांचं अकाउंटचं वर्गीकरण करा. म्हणजे ते पर्सनल आहेत, रिअल अकाउंट आहेत का नॉमिनल अकाउंट आहेत ते शोधा. पहिला आहे ट्रान्झॅक्शन कमेन्स बिझनेस विथ कॅश 20,000. कमेन्स म्हणजे सुरू करणे. कॅश 20,000 घेऊन बिझनेस सुरू केला आहे. 20,000 रुपये घेऊन बिझनेस सुरू केला आहे. बघा 20,000 रुपये आले आहेत म्हणजे कॅश कम्स इन, हा पहिला परिणाम झाला. दुसरा परिणाम, ही कॅश कुणी दिली आहे, व्यवसायाच्या मालकाने म्हणजे प्रोप्रायटरने. प्रोप्रायटर इज गिव्हर. त्यानंतर कॅश कम्स इन म्हणजे अकाउंट कोणतं आलं, कॅश. बिझनेस प्रोप्रायटर इज गिव्हन, बिझनेसचा जो मालक आहे त्यांनी पैसे दिले आहेत म्हणजे त्यांनी काय दिलं, भांडवल दिलं, म्हणून अकाउंट कोणतं आलं, कॅपिटल. आता
कॅश हे कोणता अकाउंट आहे? पान नंबर 25 वर 1 नंबर बघा, सिरियल नंबर 1 मध्ये कॅश हे रिअल अकाउंट आहे. त्याचं क्लासिफिकेशन काय आहे? रिअल. कॅपिटल हे कोणतं अकाउंट आहे? पर्सनल अकाउंट. म्हणजे हे कोणाचं कॅपिटल आहे? पर्सनल व्यक्तीचं, म्हणून कॅपिटल हे पर्सनल अकाउंट हे त्याचं क्लासिफिकेशन येतं. 2 नंबर बघा, परचेस्ड गुड्स ऑन क्रेडिट फ्रॉम अजय 10,000. अजय यांच्याकडनं 10,000 रुपयाचा माल उधारीवर खरेदी केला आहे, म्हणून परचेसेस इज अन एक्सपेंडिचर. परचेसेस हा खर्च आहे, खरेदी हा खर्च आहे. हा परिणाम पहिला झाला. अजय इज गिव्हर, अजयनी तो खर्च दिलेला आहे, हा दुसरा परिणाम झाला. परचेसेस अँड एक्सपेन्सेस, त्याच्यामध्ये अकाउंट कोणता आहे? परचेसेस अकाउंट. कुणी दिला? अजय इज गिव्हर, म्हणून अजय हे कोणतं अकाउंट आलं? दुसरं अकाउंट आलं. आता पान नंबर 25 वर बघा, परचेस अकाउंट जे आहे ते कोणतं अकाउंट आहे? नॉमिनल, कारण खर्च झालेला आहे. खर्च जो आहे तो नॉमिनल अकाउंट मध्ये येतो. अजय अकाउंट हे कोणतं अकाउंट आहे? पर्सनल, व्यक्तीचं अकाउंट आहे, म्हणून त्याचं क्लासिफिकेशन आलं पर्सनल अकाउंट. 3 नंबरचं बघा, कॅश सेल्स 7,000. रोखीने 7,000 रुपये किमतीचा माल विकला आहे. बघा, 7,000 रुपये आले म्हणजे कॅश कम्स इन. सेल्स इज अन इन्कम. सेल्स काय आहे? इन्कम. हे 2 परिणाम झाले. बघा, कॅश कम्स इन, कॅश अकाउंट आलं, त्याच्यामध्ये 2 अकाउंट ओळखायचे आहेत. सेल्स इज अन इन्कम, सेल्स अकाउंट एक आलं. त्यानंतर बघा, त्याचे जे क्लासिफिकेशन आहे ते पाहूया. म्हणजे रिअल अकाउंट आहे का, पर्सनल आहे का, नॉमिनल आहे. कॅश कम्स इन, एक कॅश अकाउंट जे आहे ते रिअल अकाउंट आहे. सेल्स इज अन इन्कम, सेल्स हे नॉमिनल अकाउंट आहे. त्यानंतर 4 नंबर बघा, रिसिव्ड कमिशन ₹500. 500 रुपये कमिशन प्राप्त झालं आहे. कमिशन म्हणजे दलाली. 500 रुपये आले म्हणून कॅश कम्स इन हा एक पहिला परिणाम झाला. कमिशन प्राप्त झालेला आहे म्हणून कमिशन रिसिव्ड इज अन इन्कम हा दुसरा परिणाम झाला. कॅश कम्स इन अकाउंट ओळखायचं आहे. कॅश अकाउंट आलं तिथं. कमिशन इज अन एक्सपेन्सेस, कमिशन हे दुसरं अकाउंट आलं. आता कॅश आणि कमिशनचा प्रकार आपण ओळखू. कॅश रिअल अकाउंट आहे आणि कमिशन नॉमिनल अकाउंट आहे. त्यानंतर शेवटचं पेड रेंट 800. भाड्याचे आपण 800 रुपये दिलेले आहे. रेंट 800 रुपये दिलं आहे. रेंट इज अन एक्सपेन्सेस हा परिणाम झाला. भाडं दिलं हा खर्च आहे. कॅश आपल्याकडनं गेली, कॅश गोज आउट हा दुसरा परिणाम झाला. बघा, रेंट एक्सपेन्सेस आहे, रेंट अकाउंट आलं तिथं. कॅश गोज आउट, कॅश अकाउंट एक आलं. आता त्याच्या आपल्याला क्लासिफिकेशन म्हणजे प्रकार ओळखायचे. रेंट कोणता अकाउंट आहे? खर्च झाला तर ते नॉमिनल अकाउंट आहे. आणि कॅश हे कोणतं अकाउंट आहे? रिअल. तर अशा पद्धतीने आपण हे रूल्स पाहिले आहेत आणि त्याचे परिणाम, त्याच्यानंतर त्याचे अकाउंट आणि त्याचे प्रकार कसे ओळखायचे ते हे एक्झाम्पलद्वारे पाहिलं आहे. त्यानंतर आपण एक्झाम्पल नंबर खाली ऍक्टिव्हिटी 1 दिलेला आहे, ते पान नंबर 25 आणि 26 वर दिलेलं आहे, तेवढं सॉल्व्ह करायचं आहे. नंतर गोल्डन रूल्स आपण एक्सरसाइज वहीमध्ये 5 वेळा, क्लासवर्क वहीमध्ये 5 वेळा लिहून काढा आणि पान नंबर 22 आणि 23 वरचं सगळं लेखन करून घ्या एक्सरसाइज वहीमध्ये. तर हे सगळं सांगितलेलं आहे, हे अत्यंत महत्वाचं आहे आपल्याला अकाउंट समजण्यासाठी. त्याच्यामुळे याचं सगळं लेखन करा. थँक्यू.